शिवसेनेच्या स्थापनेपासून माननीय बाळासाहेबांनी 19 जून 1966 पासूनचा शिवसैनिक वय वर्ष 16 18 वर्ष करून 2 रुपये देऊन मी सैनिक झालो. मला देत नव्हते 16 वर्ष. मी एका उंच अशा दत्ता सावंत सारख्याला 2 रुपये दिले. जा आतमध्ये परत जा, माझं नाव सांग, तू नारायण राणेचं सांग आणि सर्टिफिकेट घेऊन घे. आता मी 39 वर्ष. पण साहेबांनी लक्ष कमी केला आणि उद्धवकडे काही अधिकार दिले तर त्याचाही माझा पटला. आता तो असताना शिवसेनेत माननीय बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं. ही त्याची पोटदुखी होती. त्यातली पत्नी म्हणायची योजना राणे जोपर्यंत शिवसेनेत तोपर्यंत तुम्हाला पद मिळणार. माझं काय दोष? शिवसेना इथपर्यंत यायला ना राज्यात देशात ना माझ्यासारखे सैनिक त्यांची मेहनत आम्ही मी कधी जीवाची पर्वा नाही केली ना कुटुंबाची केली. साहेब साहेबांनी सगळं माहिती. जीवापाड प्रेम करायचे. मातोश्री ज्या वेळेला मी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता बनलो 7:30 ला माझा वेळ असायचा. साहेब राज्यात ते प्रश्न सांगायचे. मराठी माणूस आणि हिंदुत्व यासाठी नारायण आपल्याला काम आणि अतिशय प्रामाणिकपणे केल्यामुळे जेवढी जणी पद निर्माण झाली सगळ्या पदावर मुख्यमंत्री साहेबांनी मला पाठवलं. का नाही यांना पाठवलं? कोणाला? उद्धव काय शब्द आज ज्या प्रकारे बोलताय ते राजकीय माणसाचं बोलणं नाही. बोलतात शब्द मी एवढ्या महिला आहेत म्हणून बोलतो. शिव्या घालतो अक्षरशः. शिव्या. माननीय मोदी साहेबांना देशाचे 10 वर्ष पंतप्रधान दिल्लीला गेला आणि तिथे म्हणतो रामलीला मैदानावर मोदीने एक गोष्ट दिली. आपकी बात 400 पार. आता 303 खासदार आहेत बीजेपीचे. ते म्हणाले या वेळेला 400 पेक्षा पुढे. माणसं गेला रामलीला मैदान विरोधी पक्षाची सभा. काय म्हणाला? आपकी बात मोदीकडे बात. पंतप्रधानांना बोलतोय. काय अवस्था होईल तुझी उद्या? मोदी साहेब माननीय अमित शहाजी मोठ्या एवढ्या नेत्यांना बोलतोय. खासदार किती? 5. आता 5 आहेत. या निवडणुकीनंतर 0 होणार. 0.